मोदी वर आहेत तर वर आहेत, चांगलं आहे, आनंद आहे. पण मोदी पाण्यामध्ये जातात द्वारकेमध्ये, त्यावेळेस खाली गेल्यानंतरही तिथला आनंद वेगळा आहे. तो वरच्या आनंदापेक्षा मोठा आनंद आहे, कारण तिथं कृष्णाची मूर्ती दिसली त्यांना. मग मी खाली बसलो. हरिपाल दादा म्हटलं चहा घेता का? म्हटलं चालेल. चहा घ्यायचा. आदरणीय रायरकर बाबांनी वर बोलवलं आणि चहा सगळ्यांच्या समोर घेतला. मला संकोच वाटला, जैसा चहाच्या कपाचा. दृष्टांत हा विषयच वेगळा आहे. महावाक्य एक सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे आणि निर्वचन हा त्यातला गाभारा आहे. त्या गाभाऱ्यामध्ये मूर्ती आहे, परमेश्वराची सुंदर मूर्ती आहे. ती कशी आहे त्याचं वर्णन, एखाद्या मुलाचं आपण वर्णन करावं, नवरदेवाचं, अशा तऱ्हेचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. अत्यंत सुंदर आहे. मग द्वारकेचं आपण उदाहरण घेऊ की द्वारकाधीशाचं मंदिर आहे आणि खाली पाण्यामध्ये मूर्ती आहे कृष्णाची आणि जवळ सागर जो आहे ना तो दृष्टांत आहे. महावाक्य सांगणं, मालिका सांगणं, निर्वचन सांगणं, जुने लोक म्हणायचं हे सोपं आहे. दृष्टांतामध्ये पोहता आलं पाहिजे. दृष्टांताचे एकूण 6 प्रकार सांगितलेले आहेत. अन्वय, योगज, अंश, समग्र आदी हे प्रकार सांगितले. दृष्टांत स्वामींनी सांगितलेत. दृष्टांत हे आपलं जीवन आहे, खरं महत्वाचं जीवन आहे. सिद्धांताला सपोर्ट करण्यासाठी आणि सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांताची गरज आहे. काल एक माणूस म्हटला जैसा कार्बनचा. म्हटलं काय भानगड आहे? म्हणजे दृष्टांत आहे. म्हटलं कसा दृष्टांत आहे? म्हणजे गाडी चालू करायची, बाईक चालू करायची, मोटरसायकल चालूच होईना. गावातल्या सरपंचाला म्हटलं तुम्ही किक मारा. मालक आहे तुम्ही. त्यांनी किक मारली, चालूच होईना. पैलवानाला सांगितलं तुम्ही किक मारा. जिल्ह्यात पहिले आलेले तुम्ही, गाडी चालूच होईना. अनेक सामान्य माणसाला फिटर आणि त्याच्या अंगावर कपडे काळे वगैरे असे कसे मरीन कपडे, आणि त्यांनी कार्बन काढलं आणि गाडी हाफ किक मध्ये चालू झाली. जैसा कार्बनचा. किती सगळीकडे हे दृष्टांताची सृष्टी आहे. दृष्टांताची सृष्टी फार मोठी आहे. बुद्धांनी दृष्टांत दिले, फार छोटे दिले. अत्त दीपो भव, तू प्रकाशमान हो. किती गोड दृष्टांत आहे. तू प्रकाशमान हो. आपल्या मुलांना आपण शिकवतो ना, तो पेसाय हो, तू आमदार हो, तू हे हो, त्या दृष्टीने प्रयत्न कर, खर्च करतो, अमुक करतो. पण हे सगळं रिटायर होणार असतंय, हे सगळं माजी होणार असतंय. सगळं माजी होतं. एकच अक्षर शिल्लक राहते की माझी, नाही तर मग कैवल्यवासी, पैगंबरवासी, असं कुठलं तरी एकच अक्षर असतं, सगळं पुसलेलं असतं. पण अत्त दीपो भव, तू प्रकाशमान हो. प्रकाश शिळा होत नाही, प्रकाश जुना होत नाही. प्रकाशामध्ये तेज असतं. प्रकाशाच्या सहवासात असलेला माणूस हा तेजस्वी माणूस असतो. म्हणून अत्त दीपो भव, तू दीपक हो. हे दृष्टांत उपनिषदामध्ये आहेत, हे दृष्टांत वेदामध्ये आहेत. खरं सांगू, दृष्टांतस्त्रातील 114 दृष्टांतामधील दृष्टांत 52 दृष्टांत उपनिषदातून घेतले. असं मी म्हटलं तर कदाचित तुम्हाला वाईट असं वाटेल. स्वामींनी बाहेरून घेतलं. स्वामी लहान होते? नाही, स्वामी मोठे होते. सगळं त्यांच्यामध्ये सामावत होतं. असं एक वर्तुळ मोठे की सगळे वर्तुळ त्याच्यामध्ये सामावलेले आहे. आणि जे त्यांना पटलं ते घेऊ देत ना. त्यांना शाबासकी दिली. त्यांनी शाबासकी दिलेली आहे. शाबासकी त्यांना दिली. नास्तिक माणसाला शाबासकी दिली. 4 वेळा सगळ्या पंथाने फेकून दिलेला माणूस, उकरल्यावर पडलेला माणूस, पण त्यातलं एक सूत्र स्वामींनी निवडलं आणि त्याचं मराठीकरण केलं. स्वातंत्र्य हा मोक्ष, परतंत्र्य हा बंध. मुळात सूत्र आहे स्वतंत्रता हा मोक्ष, परतंत्रता हा बंध. हे सूत्र मुळामध्ये त्याचं आहे. ते घेतलं. मापाचं वाटलं, याला दुरुस्ती करायची गरज वाटली नाहीये. आणि म्हणून ते सूत्र स्वामींनी घेतलं आणि ते श्रीमुखातून उच्चार केल्यामुळे, परावानीमध्ये घोळल्यामुळे, जसं गवताचं गाय दूध करते, चरवण करते, दूध करते, अशा तऱ्हेने ते सूत्र म्हणून जन्माला आलंय. काही वाक्य
बाहेरून आले ते सूत्र म्हणून जन्माला आलेले आहेत, ही महत्वाची गोष्ट आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर परभणी दृष्टांत सांगायला सुरुवात केली. काही दृष्टांत आहेत, 140 दृष्टांत आहेत, त्याच्यावर आपलं भाष्य होतं. मोकळ्या दृष्टांतावर आपण बोलत नाही. जसं काऊची गोष्ट हा दृष्टांत आहे, याच्यावर आपण बोलत नाही. हे सांगताना स्वामी किती खाली उतरलेले असतात, किती खाली. आता त्यानं राहिली हा जो दृष्टांत बाबांनी सांगितला किती सोपा आणि किती साधा. मला त्यात आणखी असं दिसलं की ते तण मातीमध्ये निर्माण झालेलं असतं आणि एक तण मतीमध्ये निर्माण झालेलं असतं. विकाराचं विकल्पाचं जे तण आहे हे मतीमध्ये निर्माण झालेलं असतं. माती आणि मती याच्यामध्ये साम्य आहे. साम्य असं आहे की दोघांमध्ये उगवण शक्ती आहे. जे टाकलं ते अंकुरित होत, माती असो की मती असो, जे टाकलं ते अंकुरित होत. आणि म्हणून माती जशी स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे, मती सुद्धा अशीच स्वच्छ आणि निर्मळ असायला पाहिजे. दृष्टांताचा जो भाग आहे तो सिद्धांताचा ते बाबा सांगतील, परंतु मला त्याच्यामध्ये ज्यावेळेस मी शिरतो आणि बघतो की किती साम्य याच्यामध्ये, फार साम्य आहे. मतीला दुरुस्त करणारा हा दृष्टांत आहे, मतीला दुरुस्त करणारा. आणि मग दृष्टांत तुम्हाला इसाप नीतीमध्ये सांगतील, सापडतील, तुम्हाला पंचतंत्रामध्ये दृष्टांत सापडतील. सगळीकडे हे विखुरलेले आहेत. एखादा मुद्दा तुम्हाला समजावून सांगायचा ना, त्यासाठी दृष्टांताचा उपयोग केलेला असतो. सामान्य माणसाला सूत्र नाही सांगता येत. तिथे बुद्धी लागते, फार मोठी बुद्धी लागते. त्याला टीका नाही कळणार, फार मोठी बुद्धी लागते. आणि दृष्टांत गोष्टी सगळ्यांनाच कळत असतात. आजीच्या बटव्यातील एक एक गोष्ट तुम्ही लहानपणी ऐकलेली आहे आणि ती आजही ठसलेली आहे, तुमच्यावर ठसलेली आहे. मी पंचतंत्र मध्ये एक गोष्ट सांगतो, दृष्टांताचा आहे तो. मुद्दा असा आहे की एक सिंह असतो आणि तो म्हातारा झालेला असतो, त्याच्याकडून शिकार होत नाही, पळणं होत नाही. कोल्याला बोलवतो, कोल्याला म्हणतो, कोल्या अरे मला मदत कर रे, मी मरून जाईल उपाशी. मी शिकार फाडू शकतो पण त्याला पकडू शकत नाही, मला पळता येत नाही. कर प्रयत्न तेवढा, अर्धा आपण विभाग करून घेऊ. कोला गाढवाकडे जातो, गाढव गावात असतं, उखरड्यावर चरत असतं. कोला त्याला सांगतो, काय इथं चरायला लागलास, हिरवळ बघ ना जंगलामध्ये किती आहे, पाणी किती स्वच्छ आहे, निसर्ग किती महान आहे, चल तू. गाढव जातो सोबत. गेल्यानंतर आणि मग तो सिंहाला दाखवते, पाय राजी इथं बसलेले आहेत. म्हणजे राजी इथं बसलेत, म्हणजे हो नको बाबा मी जातो पळून. नाही पळायचं काही कारण नाही. त्यांनी आता संन्यास घेतलेले, कुठल्याच भानगडीत नाही ते, आता संन्यास घेतलेले त्यांनी. गोष्ट अगदी सोपी आणि साधी. पण ज्यावेळेस त्याला सांगितलं की तू नमस्कार करायला जा, आणि नमस्कार करायला तू जातो ना, थोडा सावधच असतो. पहिली भेट असते ना, मग वाघ त्या सिंहाने त्याला पंजा मारलेला असतो, तो पटकन मागे सरकतो आणि पळून जातो. अरे कोल्या परत त्याला आणणार आहे, म्हणजे आता कसा येईल तो, तुम्ही थोडं बसू द्यायचं, विचारायचं मंडळी कशी आहे, परिवार सगळा चांगला आहे ना, निक्याने असते ना सगळे, असं काही विचारायचं. मग तुम्ही एकदमच हाईच केली, काही करतो त्याला आण. कोल्हा गेला, हा बुद्धिमान आहे. कोल्याला बघितल्याबरोबर त्यांनी काय केलं, कोल्याला बघितल्याबरोबर त्यांनी आपले मागचे पाय ताट केले. म्हटलं जरा कराटे खेळतो तुझ्यासोबत, तुला माझी किक दाखवतो कशी आहे. तसं नाही म्हणे कोल्याला, तसं नाही आहे. अहो ते असं झालं म्हणे, तसं नव्हतं म्हणे. ते तुम्हाला उपदेश देणार होते, उपदेश द्यायला कान धरावा लागतो का नाही. म्हणे हो. तुम्ही घाई केली. उपदेश झाला असता तर तुम्ही राजे जाणले असते जंगलातले. काय तुमचा आवाज, तुम्ही चालले असते, कोले कुत्रे सगळे मागे पुढे फिरले असते तुमच्या. परत पटलं त्या गाढवाला, म्हटला चान्स चुकला आपला. दुसऱ्यांदा गेला, त्याला बसू दिला आरामशीर, झडप घातली, मारलं आणि त्याची छाती फाडली. कोला म्हटला जा ना, थोडस गुळणा बिळणा करू नये, खूप दिवस झाले तोंड धुतलं नाही. तो गेला. सिंह कोल्याने काळीज खाऊन टाकलं. परत सिंह आला. आल्यानंतर विचारायचं काळीज कुठं रे. महाराज त्याला काळीज असतं परत आला असता का सांगा तुम्ही. दृष्टांत कळला तुम्हाला. मुद्द्यापर्यंत नेण्याचं काम दृष्टांत करत असतो. 114 दृष्टांत सगळेचे सगळे
माणसाला घडवणारे दृष्टांत आहे. घडवणारे दृष्टांत आहे. दृष्टांत ओवीमध्ये आहे. ज्ञानेश्वराच्या ओवीमध्ये दृष्टांत आहे. कमलकंदा आणि दरुदुरी नांदणूक एकेच्या घरी परी परागुष्य विजय भ्रमरी येरा चिखुलची उरे. मूर्ती प्रकाश हा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या अगोदरचा आहे. त्यांनी कोंबडी वापरलेली. पाणी असोनी पान कुकडी त्यांनी कोंबडी हा वापरलेला आहे. मी तर म्हणे की तोच प्रभाव ज्ञानेश्वरीवर असण्याची शक्यता आहे. त्यांनी दरदुरी म्हणजे बेंडकी वापरलेली आहे. दृष्टांत ओवीमध्ये आहेत. दृष्टांत अभंगामध्ये आहेत. दृष्टांत गोष्टीमध्ये सगळीकडे दृष्टांत असे विखुरलेले आहेत. सगळीकडे विखुरलेले दृष्टांत. काल मी स्वामींच्या एका दृष्टांतावर बोललो आणि त्यात कविता करून बोललो मी. माझी गंजलेली सुरी, माझी गंजलेली सुरी, देवा घेना तरी, देवा घेना तरी, उजळू दे जीने माझे, चक्रधरा 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 चक्रधरा, माझी गंजलेली सुरी. सुरीचा दृष्टांत त्याच्यावर बोललो मी काल. अडगळीला पडलेली सुरी, तमाच्या अडगळीमध्ये पडलेला जीव. स्वामी दृष्टांत सांगतात ना, सुरीत माणूस टाकतात, माणसात सुरी टाकतात आणि माणसाला तेजस्वी व्हावं म्हणून सुरीचा दृष्टांत सांगतात. वाकडं तिकडे राहू नये, माणसाने सरळ व्हावं म्हणून सुरीचा दृष्टांत सांगतात. आणि गत जन्माचे जे अनंत कर्माचे अनंत जन्माचे मळे लागलेले आहेत ते निघून जावेत म्हणून सुरीचा दृष्टांत सांगतात. खूप छोटा दृष्टांत आहे पण खूप महत्वाचा दृष्टांत आहे. ज्यावेळेस खाती म्हणजे लोहार तुमच्याकडे अपरोक्ष ज्ञानी असेल, परमेश्वर असेल टीकेमध्ये, ज्यावेळेस तो शेतकरी तिकडे नेतो आणि ती सुरी त्याला दाखवतो, म्हणतो हिला चांगलं जरा मस्त करायला, आजोबाच्या काळातली सुरी आहे. तो पाहतो, त्याला त्यातलं पोलाद आवडतं. तो म्हणतो काही पैसे मिळणार नाही, 1-2 रुपये देतो, खिळे बिळे होतील, नाही तर जळून जाईल ती आगीमध्ये. निवांत तो माणूस गेल्यानंतर तो बिळे बिळे घेतो विकत, निघून जातो बिळे फुकत. आणि हा लोहार ती सुरी मन लावून पाहतो आणि त्याला हलक्या अग्नीवर गरम करतो, हलक्या हातोडीने टाकतो, तिला मारतो. त्याचा मोठे डाग असतात ना, मोठे डाग निघून गेलेले असतात. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना असे डाग आहेत. आपण दागी आहोत, सगळे दागी आहोत. मोठे डाग निघून गेलेले असतात, छोटे डाग असतात, ते छोटे डागही काढतो तो. त्याला क्षारयुक्त पदार्थ तो वापरतो, तेल सहान वापरतो, तूप सहान वापरतो. अगदी बारीक डाग असतात तेही तो काढून टाकता. आता सुरी चमकायला लागलेली आहे. चमकणं हेच आपल्याला अपेक्षित आहे की नाही? हेच आपल्याला अपेक्षित आहे. ते सुरीमध्ये आहे, ते त्या कारागिरामध्ये आहे, ते त्या लोहारामध्ये आहे, ते त्या परमेश्वरामध्ये आहे. तुम्हाला चमकवायचं, तुमचे मळ नष्ट करायचे. हा आचार्य नागदेव म्हणजे गुंड प्रवृत्तीचा माणूस. ही सुरी कशी बनवली स्वामींनी? महिमट्टाची सुरी अहंकाराने हे केलेली, ती सुरी कशी बनवली स्वामींनी? आणि ती सुरी ज्यावेळेस चमकायला लागते त्यावेळेस छान दिसायला लागते. तुम्हालाही बरं वाटतं. पत्रिकेत नाव आहे, जायला पाहिजे. नाही खाली आहे जरा, नको जायला पाहिजे. नाही वर आहे म्हणे, वर आहे नाव, नाही मग जायला पाहिजे. दूरदर्शनला तुमचा फोटो आला, बरं वाटलं, तुम्हाला चमकले, तुम्ही तुमचं कोणी सभेमध्ये नाव घेतलं, खुश झाले, तुम्ही चमकून गेले, चमकले तुम्ही. चमकणं हा तर आपला स्वभाव आहे की नाही? आपला स्वभाव आहे. एका महाराजांनी कीर्तन सांगितलं, तेमने एक माणूस भेटला दारुड्या. तो म्हटला मी मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये गेलो होतो, 10 लाख लोक होते. तू मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये? आणि तिथं कसं गेलास तू? म्हणे गेलो आणि माझ्याशी बोलले मुख्यमंत्री. अरे दारू पिऊन गटारच पडते नेहमी, मुख्यमंत्री याला काय बोलले असतील बा? म्हणे काय बोलले? हलकाटा वर कशाला आला म्हणे, आणि पाठीवर थाप मारली माझ्या. शाबासकी दिली, शाबासकी नाही दिली, बुक्की मारली, खाली हाकलून दिलं. पण चमकलो मी. आणि माझा फोटो त्याच्यामध्ये. कुठं तुझा फोटो काय दिसत नाही? बारीक बघ म्हणे, कान माझाच आहे त्याच्यामध्ये, माझाच कान आहे. चमकून जावडतं माणसाला, जीवालाही चमकून जावडतं, जीवालाही निर्मळ व्हावं लागतं. निर्मळ होण्याची प्रक्रिया ही जीवाला अत्यावश्यक आहे. प्रभू श्री चक्रधर स्वामी जीवाला निर्मळ होण्यासाठी आणि चमकून जाण्यासाठी किती प्रयत्न करतात. बरं, तिसरी गोष्ट आणखी, ती धार आहे ना सुरीची, ती धार बोथट झालेली आहे.
धार बोथट झाली ते किचन मध्ये आपण लगेच चाकू बदलून आणतो. बोथट धार आपल्याला चालत नाही. शब्द बोथट झाले की आपली मुलं आपलं ऐकत नाही. शब्द बोथट झाले की गुरुचा शिष्य सुद्धा ऐकत नाही ऐकत. शब्द बोथट झाले, धार बोथट झाली. त्यांनी धार लावली म्हणजे शब्दांना धार लावली. शब्द ज्ञान दिलं, अप्रोक्षापर्यंत नेलं, दिसत नाही ते दाखवलं. ही धार आहे. धार चांगली केली. तुम्हाला वाटते की आपलं भाषण चांगलं व्हायला पाहिजे. धारा प्रवाही भाषण असलं पाहिजे. आपलं चमकणारं भाषण असलं पाहिजे. लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं की नाही? सुरीमध्ये तो दोष आहे, वाकडेपणामध्ये तो दोष आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी गोड आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. यातली प्रक्रिया बघा, क्रम कसा आहे. जे खळांची खळ म्हणजे दुष्ट आणि व्यंकटी म्हणजे वक्रता, वाकडेपणा. आपला वाकडेपणा खूप आहे, प्रत्येकामध्ये वाकडेपणा खूप आपला. ती सांडो, दुष्ट माणसाचं वाकडेपणा सांडो आणि मग तया सत्कर्मी रती वाढो. दुसरा टप्पा सत्कर्मी रती वाढो. किती वाकडे आहोत आपण. एका माणसाला विचारलं काय चाललंय, बसले काय? ती म्हणजे मी नाचतोय. अरे बापरे, अवघड झालं म्हटलंय. नाही म्हटलं धंदा काय चालला, हजामती करतोय म्हणे. किती वाकडे आहोत आपण. एक शब्द आपण नीट बोलत नाही. हा वाकडेपणा सरळ करायचं काम सुरीच्या दृष्टांतामध्ये आहे. तुम्हाला धार पाहिजे असेल, शब्दाला वजन असावं लागेल, असं पाहिजे असेल तर तो वाकडेपणा काढून टाकण्यासाठी तुम्हाला ज्ञानी माणसाकडे जावं लागेल. ज्ञानी माणसाच्या सहवासात जावं लागेल. तो तुम्हाला शिकवेल. महात्म्याने प्रिय वक्त्या सत्यार्जवा हे सगळं तुम्हाला शिकवेल आणि तुम्हाला सरळ बनवण्याचा प्रयत्न करेल. इतका सरळ बनवण्याचा प्रयत्न कराल की आचार्य महिम भट्ट आचार्यांच्या स्वामींच्या समोर वाकच सुद्धा नाहीये. आणि हा माणूस प्रेमाच्या पेठेमध्ये पाठवला आणि रुद्रपूरला पाठवला आणि तिथं चुलीतली राख काढतो. इतका सरळ केलेला आहे. चुलीतली राख काढतो. ज्या हातामध्ये मशाल होती ना, ते प्रेमाचं गाव आहे. हो, चक्रधर स्वामींचं ज्ञानाचं गाव आहे, ते प्रेमाचं गाव आहे. मी एक नेहमी अभंग म्हणत असतो, संतांची गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ दुःख लेश लेश, नाही तळमळ दुःख लेश, संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. आमचे सर्वज्ञ ज्ञानाने सरळ करत होते आणि श्री प्रभू बाबा प्रेमाने सरळ करत होते. किती अहंकारी माणूस. तोडून टाकले हातातले ते कंकण, तोडून टाकले, मशाल फेकून दिली. तिथं नम्र झाला, खूप नम्र झाला त्या ठिकाणी. ही आहे धार. तुमच्या नम्रतेला येणारी धार आहे, तुमच्या वागणेला धार आहे. सुरी तयार होत होती, आपणही असंच आहोत. गुरुकडे जातो ना त्यावेळेस एक एक मळ आपला निघून जातो. मी गुरुकुलमध्ये गेलो ना त्यावेळेस मी मराठवाड्याचा माणूस, गुरु सांभाळणारा माणूस, 17 वर्षे शाळा मला माहिती नाहीये. मग तिथं गेलो मी कोप म्हणायचो. चहाचा कोप कुठं ठेवला? मुलं म्हणायचे कोप नाही म्हणायचं रे, कप म्हणायचंय. केलं मला सरळ. मी म्हणायचो परभाऱ्याच कुठले काम करते रे तुम्ही? ते म्हटले परभाऱ्या नाही म्हणायचं, परस्परे म्हणायचं. धीरे धीरे कळायला लागलं. एक एक मळ असा निघून गेले. असे काही शब्द माझे होते, विचित्र शब्द. ज्ञानी माणसाकडे गेले की तुमचे शब्द दुरुस्त होतील आणि एक एक मळ निघून जाईल. तुम्ही सरळ व्हाल आणि चमकणारी सुरी तुम्ही तयार व्हाल. आता सुरीचा प्रवास झाला याच्यापासून, अडगळीपासून. गंजलेले होते, खराब झालेली होती. चिंता करू नका, तुम्ही सुद्धा तसे असले तर दुरुस्त व्हाल. अपेक्षाच सुधराचारो भजते मामनन्य भाग. प्रवास सुरू झाला. तिथून कोणी लक्ष देत नव्हतं, तिथून सुरू झाला. आता तुम्ही लक्ष द्यायला लागले, तुम्ही अभ्यास करायला लागले आणि तुम्हाला चमक आली आणि मग लोकही करायला लागले. सुरुवातीला मी लक्ष दिलं नाही राहुल दाकडे, पण छान बोलायला लागले. त्यांच्याकडे मी सुरुवातीला लक्ष दिले नाही नितीन दादाकडे, पण छान बोलायला लागले. आणि आमचे याचे शाहीर ते छान
एक एक माणूस नवीन दिसतो आणि छान बोलतो आणि चमकतो आणि मग मी त्याला महाचिंतनेमध्ये घेतो. मला छान दिसले जलील महाराज एक मुस्लिम माणूस उत्कृष्ट बोलणारा लीळा चरित्र डोक्यावर घेतलं आणि लीळा चरित्राचे बारकावे त्यांनी समजावून सांगितले. चमकता माणूस वारकरी संप्रदायातला एक दिग्गज मोठा माणूस त्याला बोलवलं. चमकायला आपल्या मंडळीला उशीर लागेल थोडासा घेईल मी. यावर्षी एक वडनेरी भुजंगचे वैरागी बाबा घेतले आणि यावर्षी अष्टोरकर बाबा घेतले. अप्रतिम बोलले. सुरी तयार झालेली आहे, डाग निघून गेलेले आहेत. आता मूठ बसवायची गोष्ट थोडी लांब आहे. मूठ बसवायची ते कशी बसवायची? नक्षीदार मूठ बसवायची, त्याला डिझाईन असलं पाहिजे. तुमच्या उशीच्या खोळीवर सुद्धा नक्षीदार वेलबुट्टी असली पाहिजे. सुखी निद्रा नाही आली तरी लिहावं लागतं. सुखी निद्रा लिहावं लागतं. मूठ इतकी सुंदर बसवली त्यांनी, सुंदर बसवली आणि ती घेऊन सुरी घेऊन तो राजाकडे गेला. दृष्टांत असा आहे, तुम्ही ही सुरी जर झाली ना तर तुम्ही ईश्वराकडे जाल. ढोऱ्यात डोंगरात जाल, कुठे तुम्ही जाल तिकडं राजाकडे जाल. आणि मग राजा ती सुरी पाहतो आणि चमकणारी सुरी बघून त्याला आनंद वाटतो. आकारानं छोटी असते, घेतो आणि मग उशा खाली ठेवतो. तिला कधीच तो विसरत नाही, कधीच तो विसरत नाही. ही सुरी किती महत्वाची आहे, किती महत्वाची आहे. असा तैन धैर्य या वावराचा किती दृष्टांत महत्वाचे. तुमच्या मतीशी नातं आहे, त्याच मतीशी नातं आहे तुमच्या, इतका महत्वाचा दृष्टांत आहे तो. आणि म्हणून भास्कर भट्टाबद्दल मी कविता लिहिली ना, दृष्टांतांची उधळण त्याची लिहिली. दृष्टांताची उधळण केली अशी ती माव्यावी. भास्करा तुझी कविता कशी आहे? दृष्टांताची उधळण केली अशी ती मायावी. नवे नवे रूपळे घेऊनी कौशल्ये दावी सख्या रे कौशल्ये दावी. कालिदासाचे रामटेक अन तुझा रामदरा. मेघ निघाले तेथुनी पण येथे पडती धारा सख्या रे येथे पडती धारा. रामधऱ्यावर ते सगळे मेघ बरसले, नवरस निर्माण झाले. नवरसी भरवी सागरो उचित रत्नांचे आगरो. भावार्थांचे गिरीवरू निफजवी माय. भास्कर भट्टाची कविता म्हणजे नवरसाने नटलेली कविता आहे. सातिगत ग्रंथामध्ये दृष्टांत आहे, छोट्या छोट्या दृष्टांत आहे. सिद्धांताला समजावून सांगणारे, सिद्धांताला उजाळा देणारे. सिद्धांत सामान्य माणसाला कळत नाही, पण तुम्ही दृष्टांताच्या गाडीमध्ये बसून गेलात ना, सिद्धांत तुम्हाला कळतात. खूप छान गोष्ट आहे, खूप छान गोष्ट आहे. आता गेले आमचे स्नेही अध्यक्ष महोदय, आता गेले. त्यांना एक दृष्टांत सांगितलं होतं, सांगू का नको? नवीन दृष्टांत आहे. जैसा टॉयलेटचा. हा कुठं दृष्टांत होऊ शकतो? हो. कौनिक अवसरी संन्यास दीक्षा प्रसंगी एखादा वक्ता भाषण करी. खेळी गुईशे निमित्त करून त्यागन रूपी राग द्वेष सूत्रान्वये संन्यास धर्मोन रूपी परी पंगतीत पूजा समयी पॉकेटातील देहिया देखताची चेहरा मोहरा बदले. चैतन्य विद्यावंतापशी जायची स्वस्तता वा खानिली त्याचा चेहरा एरंडल घेतला ऐसा दिसे. मोजायची कुठं? पाकिट मोठं दिसतं, पण मागच्या वेळेला मोठं पाकिट होतं, 10-10च्याच नोटा होत्या. दम निघत नाही, लोकांच्या समोर मोजता येत नाही. मग कुठं मोजायचं? मग टॉयलेट मध्ये. कमोट असलं तर आणखी चांगलं, बसून मोजता येतात. मोजायला सुरुवात येते. कोणीतरी एक म्हातारा येतं, अरे उरकलं का? म्हाताऱ्या माणसाची काळजी घ्या जरा. हो झालं 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 झालं. जैसा टॉयलेटचा
वक्त्यासाठी बरं का, काही ठराविक वक्त्यासाठी आहे, आमच्यासारख्या वक्त्यासाठी. हा दृष्टांत कुठल्या पाठात आहे? पाठात नाही, हा माझ्या पोटात आहे. काही दृष्टांत पाठातले असतात, काही आमच्या पोटातले दृष्टांत असतात. दृष्टांत एक महत्वाचं सागर आहे, तो सागर समुद्र आहे. गोष्टीने माणूस घडत गेलेला आहे. स्वामींनी गोष्टीतून तत्वज्ञान सांगितलेलं आहे. तत्वज्ञान सांगितलं. माझी गंजलेली सुरी, ती सुरी गंजलेली होती देवा. दृष्टांत मी वाचला आणि मी कविता तयार केली. माझी पण गंजलेली सुरी आहे देवा. घेना आता तरी घेणार आहे. किती उशीर झाला. उजळू दे जिने माझे चक्रधरा माझी गंजलेली सुरी, माझी गंजलेली सुरी. आणखी 2-4 ओळी लिहिलेले होते, ते डिलीट होऊन गेले. काय करावं वक्त्यांतरी, काय करावं. मला मोबाईल हाताळता येत नाही, कुठलं बटन दबलं सांगता येत नाही. इथं आल्यावर लिहिल्या होत्या, त्या डिलीट होऊन गेल्या. ढोऱ्या डोंगरात माझं संगीत प्रवचन झालं. दररोज सकाळी एक अभंग लिहायचो, त्या अभंगावर मी बोलायचो. ते बी डिलीट झालं, सगळं डिलीट झालं. दृष्टांत सिद्ध ज्याने अंत केलेला आहे त्याला सिद्धांत असं म्हणतात. आणि दृष्टांताचा सपोर्ट आहे त्याला, की कुठल्या प्रकारचा दृष्टांत आहे त्याच्यावर तो अवलंबून आहे. वट बीजाचा दृष्टांत किती उमेद वाढवतो माणसाची. अरे बीज छोटस आहे, वडाचं तुम्ही ते फळ काढा, दिसतच नाही, काहीच नाही, पण सगळं त्याच्यामध्ये आहे. दिसत नाही ना डोळ्यांना, नाही दिसत. श्वेतकेतूला ब्रह्म कसा आहे हे सांगत असताना त्याच्या गुरुने सांगितलं, त्या फळ तोडलं, म्हटले फोड त्याला फोडलं त्या फळाला. काहीच नाही म्हणजे गुरुजी याच्यात काहीच नाही, म्हणजे याच्यामध्ये सगळं आहे. सगळं याच्यामध्ये, सगळं कसं आहे. ते बीज टाकलं, ते अंकुरित झालं. तुम्ही बीज आहात. प्रत्येक दृष्टांतामध्ये स्वामी तुम्हाला टाकतात त्याच्यामध्ये. नाही काही तुम्ही दिसत नाही, लोकांना लक्षात येत नाही. खूप बारीक आहात तुम्ही, अंकुरित झाले, कमजोर आहात तुम्ही. एखादी बकरी येते, तिचा पाय जरा टाकला तिच्यावर, तिची खूर जर त्याला लागली ते मरून जातं, तुटतं. ते इतकं कमजोर आहे, पण कायम कमजोर नाही राहणार. त्याला खूप काठी करा, ते वाढल. वट वृक्ष ज्यावेळेस तयार होईल ना, त्यावेळेस त्याला किती हत्ती बांधले तरी तो वट विचलित होणार नाही. आदरणीय राहेरकर बाबा वट वृक्षासारखे मला दिसतात. 25 वर्षाचा हा वड झालेला आहे, वट वृक्षासारखे दिसतात. काही नाही पण त्यात सगळं आहे. काही नाही पण सगळं आहे त्याच्यामध्ये. एक एक दृष्टांत तुम्हाला एक एक सल्ला देईल. घाबरू नकोस. नाही ओळखत तुला, हो वट बीज होशील, मोठा होशील. पंथातले काही नवीन कीर्तनकार प्रवचनकार पाहतो ना मी, हे असेच झालेले आहेत. असेच झाले. माझी इच्छा आहे त्यांना कीर्तन पद्धती द्यायची, महानुभावीय कीर्तन पद्धती द्यायची. आज आपण उसनवारीवर जगत आहोत, नाही तसं नाही आहे. म्हणून स्वामींचं सूत्र, त्याच्यावरचा अभंग आणि टीका सोडवतात, अशा पद्धतीने अभंग सोडवायची ही पद्धती मी अवलंबलेली आहे. तो प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. एक एक दृष्टांत तुम्हाला शिकवणार आहे. तुपा भाताचे घासाचा तुमची पात्रता तयार करा. सगळे दृष्टांत महत्वाचे. हत्तीचा दृष्टांत, फक्त पाय म्हणजे ईश्वर नाही, फक्त कान म्हणजे ईश्वर नाही, फक्त पोट म्हणजे ईश्वर नाही, पाठ म्हणजे ईश्वर नाही. सर्वांचा समुच्चय एकत्र होतो ना, त्यावेळेस तो हत्ती बनतो. आणि सर्व शक्तियुक्त परमेश्वर असतो ना, हे सगळं त्याच्यामध्ये असतं. किती गोड दृष्टांत आहे. माईम भट्टाला सांगितलेला दृष्टांत. फक्त दृष्टांताचा अभ्यास करा, नाही कळत आहे ना तुम्हाला, नंतर ब्रह्मविद्येला सुरुवात करा. अगोदर दृष्टांत आणि त्या दृष्टांताला दिलेली जी सूत्र येतात त्याचं आकलन करण्याचा प्रयत्न करा.
इतकं ते सगळं महत्वाचं आहे. एक एक दृष्टांत खूप मोलाचा आणि खूप महत्वाचा आहे. काय सांगा तुम्हाला. आणि म्हणून जसं ज्ञानेश्वरीचं मी उदाहरण दिलं, तुम्हाला भास्कर भट्टाचं उदाहरण दिलं. पक्षामध्ये दृष्टांत आलेले आहेत, प्रयोगामध्ये दृष्टांत आलेले आहेत. दृष्टांताशिवाय आपला अभ्यास होऊ शकत नाही. दृष्टांत अभ्यासाला सोपं करतो, खूप सोपं करतो अभ्यासाला दृष्टांत. म्हणून दृष्टांत पाठ बाबांची टीका मी ऐकली, अतिशय चांगली वाटली. आणि ऐकता ऐकता मती आणि मातीची तुलना मी करायला लागलो. एकच माती हो, तिथे एक झाड लावा तुम्ही आंब्याचं, गोड बनवते. त्याला काढून टाका, तिथं कारल्याचं बीज टाका, कडू बनवते. त्यालाही काढून टाका, टमाटर टाका, त्याला आंबट बनवते. त्यालाही काढून टाका आणि तिथं तुम्ही गुलाबाचं फुल लावा, सुंदर सुगंध बनवते. माती तीच, एकच फूट आहे, एकाच फुटामध्ये हे रस निष्पत्ती आहे, षडरसाची निष्पत्ती आहे. त्यालाही काढून टाका. जाईचं लावा, जाईचा सुगंध आहे, त्यालाही काढून टाका. मती अशीच आहे आपली, मती अशीच आहे. एका एकाची प्रतिभा फुलत जाते, लक्षात ठेवा. मती आहे. जगदीश खेबुडकरांना विचारलं की एक गाणं पाहिजे आम्हाला. ते म्हटलं विषय कुठला. म्हटलं विषय कुठलाच नाहीये, लोक गाणं ऐकून धुंद झाले पाहिजे. एवढीच जागा सापडली त्यांना. धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, शब्द रूप आले मुख्या भावनांना. धुंदी कळ्यांना. मती, काहींची मती अशी असते. भास्कर भट्टाची मती लिंबू खाली येईपर्यंत एक श्लोक लिहित होते. आम्हाला जर कोणी सांगितलं लिंबू नाही स्कायलॅब खाली पडायला लागलं, लिहे काहीतरी, आमच्याकडून कणं सुद्धा होणार नाही. एक प्रतिभा असते, एक प्रतिभा असते. म्हणून माती आणि मती सारखी असते. मातीवर श्रीमंत होतो ना माणूस, मतीवर माणूस श्रीमंत होतो. मातीवर श्रीमंत होतो, बंगला बांधला, कुठून बांधला, कापूस झाला, आणखी काय ऊस झाला. मी श्रीमंत माणूस आहे, मी मोठा माणूस आहे. कशामुळे? मातीमुळे. हे नसतं तर कुठून श्रीमंत झाला असत. लोक माझा सत्कार करतात, अमुक करतात, तमुक करतात, माझ्या ग्रंथावर पीएचडी करतात, सगळे करतात. कशामुळे? मतीमुळे. मतीमुळे. मतीच नसली तर काय केलं असतं, काय केलं असतं. मला तेवढी मती नाही, पण थोडीशी आहे. तर ज्ञानोबा तुकाराम मिळाला, माझ्या कादंबरीला पुरस्कार मिळाला. ही माझी शेती आहे. म्हणून लोक मला विचारतात परिवार किती आहे तुमच्याकडे. मी सांगतो थोडा आहे. माझा आचार, विचार आणि उच्चार हाच माझा परिवार आहे. माझ्या परिवाराला विचारा, परिवार माझ्या पुस्तक आहेत. माझा स्वभाव विचारा, कादंबरी वाचा, माझा स्वभाव विचारा. अभंग वाचा, माझा स्वभाव त्याला विचारा. ओथंबा वाचा, तिथं अस्थिपरी तुम्हाला दिसेल. हा सगळा माझा परिवार आहे. माझ्यापेक्षा मतिमान असलेली या ठिकाणची माणसं आहेत. अर्जुनाला मतिमान म्हटलेले भगवंतानी, या ठिकाणी मतिमान असलेली माणसं आहेत. केवढी उपज आहे त्यांच्याकडे. आज रायरकर बाबांचा ब्रह्मविद्येचा व्यासंग इतका मोठा आहे, आमचा नाही होत एवढा, फार मोठा व्यासंग आहे. आणि सांगण्याची एक ढब आहे, एक हातवटी वेगळी सांगण्याची, समजावून सांगण्याची. संसार आणि परमार्थ दोन्ही गोष्टी ते समजावून सांगतात. म्हणून ते सांगतात ती ब्रह्मविद्या म्हणजे जाणवी आहे, गंगा आहे, दोन्ही थड्याला स्पर्श करते. इकडे संसाराचा काठ आहे, इकडे परमार्थाचा काठ आहे. आणि त्या दृष्टांताची नाव टाकून त्यांनी यावेळेस जे दृष्टांत साराचं व्याख्यान केलेलं आहे, अत्यंत महत्वाचं व्याख्यान केलेलं आहे. तुम्ही तर ऐकलंय, मी एक दृष्टांत ऐकलेलं आहे फक्त. आणि यातला आजचा दृष्टांत मला या अर्थानं आवडलाय. तुम्हाला कुठल्या अर्थानं घ्यायचंय, तुमच्यामध्ये निफज काय झाला पाहिजे. कर्मभूमी एक करिता एक एक निफजे. निमे ते जाऊ द्या, निफज काय, आपण काय करू शकतो याचं लक्षात ठेवा. तुम्ही काय करू शकता, फक्त मोबाईलच वापरू शकता रात्रभर. मती कामाची नाही, तुम्ही काही निर्माण करू शकणार नाही. खेबुडकरांनी धुंद शब्द ऐकला आणि त्याने कविता तयार केली. ही जी प्रतिभा आहे ना, प्रतिभा चौकटीच्या बाहेरून येते, मध्ये घुसते आणि मध्ये घुसून त्या तत्वाला ती असं पुलकित करते, त्याला फुलवत असते, फुलवत असते त्याला. दृष्टांत बाहेरचेच आहेत, बरेच दृष्टांत बाहेरचे आहेत. मोकळे दृष्टांत, छोटे छोटे दृष्टांत आहेत.
मुंगळ्याचा दृष्टांत, माकोड्याचा दृष्टांत मी वाचला. मी त्याच्यावर भारूड करणार आहे. मुंगळा मुंगळा चावला, मला मुंगळा मुंगळा चावला. मी आता मोबाईल बसताना ते लिहिलं, पुढचं लिहायचं ते मोबाईलच चालना माझा. मुंगळा झाडावर जातो, खाली येतो, बारीक सारीक किडे खातो आणि त्याच्यामुळे तुमचे वृक्ष झाड जे आहे ना हे मस्त राहतात, निरोगी राहतात. किड्यापासून त्याला तो वाचवतो आणि तो फिरतो फिरतो पाहतो तर काय पाहतो, तो अशुद्ध पाहतो आणि माणसाजवळ येतो. माणसाचं रक्त त्याला दिसलं चाटायला लागतो, चावतो. किती निष्ठा आहे त्याची, चावतो तो. आम्ही धरसोड करतो. एका माणसाने दीक्षा घेतली, संसारात काहीच खरं नाही म्हणे. म्हणजे त्याग नव्हता, वैताग होता. दीक्षेचे दोन प्रकार आहेत. एका घराने सोडलेला असतो आणि एक घर सोडलेला असतो. घराने सोडलेले बरेच असतात. म्हटलं आपल्याला बघायचंच नाही, बायकोचं थोबाड बघायचं नाही. माझ्या देखत फोन केला, तुझा थोबाड बघणार नाही. ती म्हणे बघू नका, मी कधीच येणार नाही, मरून जात मी तुला भेटणार नाही. 8-10 दिवस राहिला. मार्गाचं खाळं पाणी खाल्लं. ते सकाळची उठणं, ती बाबाचा त्रास, सकाळी उठा 6 वाजता, दंडोत घाला, हे सगळं करा. खायला काही घरच्या सारखं गरम गरम नाही, थंड पाणी आंघोळीला. मग एक दिवशी विचार आला, नाही ती राकट होती पण तशी जीव लावत होती, सोहन चांगली होती ती. हा परतीचा प्रवास आहे. मुंगळा परतीचा प्रवास करत नाही. किती छोटा दृष्टांत आहे. फक्त मुंगळा पकडला म्हणजे पकडला, कोणाला सांगा नाही सोडत तो. तुम्ही त्याला ओढा, मागचा अर्धा भाग धरून ओढा, तुटल पण सोडत नाही. निष्ठा याच्यासारखी असावी की नाही हे सांगणारा मुंगळा सुद्धा कळू दे ना आम्हाला. मी लिहिणार आहे, त्याच्यावर भारूड करणार आहे. मुंगळा मुंगळा चावला, मला मुंगळा मुंगळा चावला. तुटतो आणि उपसून काढल्यानंतर तुमचा चामडा बाहेर काढतो. मागची ट्राली निघून गेलेली असती, बिना ट्रालीचा प्रवास करतो. तो बघितला की नाही मुंगळा तुम्ही? मागचा तुटल्यानंतर प्रवास करतो. किती जिद्दी आहे होतो. अरे मुंगळ्याकडे बघणं, किती जिद्दी आहे तो मुंगळा. दृष्टांतावर खूप बोलण्यासारखं आहे, खूप बोलण्यासारखं आहे. नितीन दादांना म्हटलं, मला जीवन मूल्यावर बोलायला सांगितलं. अचानक वेळेवर हा दृष्टांताचा विषय आला, हा चेंडू आला, कशी बॅट मारू. ते म्हणजे तुम्ही मारा चालते, ते काही होऊन जाते, काही हरकत नाहीये. म्हणजे जीवन मूल्यावर मी चांगलं बोललो असतो, पण आता विषय आहे दृष्टांताचा विषय. सगळे दृष्टांतावर बोलून गेले म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं बराच अर्धा एक तास झाला असेल. नाही पुरे बाबा, पुरे. गुगल गुरुचा गुगल, आदरणीय गुरुवर्य गुगल बरंच सांगतात. ते माहिती बरी सांगतात, ज्ञान कमी पण माहिती बरी सांगतात. त्यांनी मला आज धोका दिला. माझ्या एका गुरुनी मला धोका दिलेला आहे. त्या गुरूंची क्षमा मागतो आणि माझे लांबलेले शब्द जे आहे ना हे संपण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, माझे 41 पुस्तक आहेत. काही मी सोबत आणलेले आहेत, काही सोबत आणले. चिंतनी नावाची गाडी आहे, तिथं तुम्ही गेलात तर तुम्हाला ते पुस्तकं मिळतील एवढी सूचना करतो. कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही ते पुस्तकं घेऊ शकता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी